मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता पहिली या पुस्तकातील पाऊस या धड्याचा अभ्यास करणार आहोत। मुलांनो, तुम्ही कधी विचार केलाय का पाऊस कसा तयार होत असेल तो? जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे। त्या गोष्टीतून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील। एक मुलगा असतो, त्याचे नाव असते निधू। निधू शाळेतून घरी निघाला होता। आकाशात काळे ढग जमा झाले होते। थोड्या वेळातच पावसाला सुरुवात झाली। आकाशातून पाण्याचे थेंब खाली येत होते। निधूला त्याची गंमत वाटली। निधू थेंबाला म्हणाला, थेंबा थेंबा जरा माझ्याशी बोल। थेंब म्हणाला, काय रे निधू? निधू म्हणाला, तू आकाशातून उंचावरून येतोस हे दिसले मला, पण तू आकाशात गेलास कसा ते काही कळले नाही। थेंब म्हणाला, अरे खूप ऊन पडले की आम्ही खूप खूप तापतो। आमची वाफ होते, वाफ हलकी झाली असते ती वर वर आकाशात जाते, मग वाफ्याचे ढग तयार होतात। ढगाला गारगार वारा लागतो, मग आम्ही खाली येतो तुम्हाला पाणी द्यायला, नदी नाले तळे भरायला। मुलांनो, निधू नावाचा हा मुलगा ज्यावेळेस शाळेत जात असतो त्यावेळेस पाऊस यायला लागतो आणि त्याला प्रश्न पडतो की हे पाण्याचे थेंब आकाशात कसे जात असतील। मग तो एका थेंबाला विचारतो की तू खाली वरतून खाली येताना दिसतो, म्हणजे ढगातून तू खाली येताना आम्हाला दिसतो, पण तू वरती कसा जातो? तर त्यावेळेस थेंब त्याला सांगतो, खूप ऊन पडते। ज्यावेळेस खूप ऊन पडतं त्यावेळेस जे आपल्या धर्तीवर पाणी असतं, ओढ्यामध्ये नद्यांमध्ये, त्याची वाफ होते आणि ती वाफ वजनाने हलकी असते, म्हणून ती वरती वरती जाते आणि त्या वाफेचेच ढग तयार होतात। आणि मग त्या ढगाला थंड वारा लागला की त्यातून ते पाणी बनून परत खाली येतात थेंबाच्या रूपाने, आणि त्यालाच आपण पाऊस असे म्हणतो। पाऊस पडल्यानंतर परत नदी नाले तळे भरायला लागतात आणि पावसाचे हे चक्र असेच चालू असते। तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला पावसाची गोष्ट? ह्या गोष्टीच्या शेवटी हा जो मोकळा बॉक्स दिलेला आहे ना तुमच्या पुस्तकात, ह्या गोष्टीच्या शेवटी तिथे तुम्हाला एका थेंबाचं चित्र काढायचं आहे। तर ठीक आहे, तुम्हाला हा धडा समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।